नमस्कार मैत्रिणींनो, मी रुपाली. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला कुरडईची रेसिपी दाखवणार आहे, गव्हाची कुरडई. आणि मी याआधी पण त्याच्या मागच्या वर्षी मी व्हिडिओ अपलोड केला होता, पण तो कसा केला होता की फक्त हटण्याचाच व्हिडिओ मी अपलोड केलेला होता. तर आता मी पूर्ण तुम्हाला सविस्तर गव्हापासून पूर्ण कुरडई बनेपर्यंत पूर्ण त्याचं सविस्तर मी दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. तर चला बघूया. हे मी 5 किलो गहू घेतलेले आहे मैत्रिणींनो. गहू आपल्याला एकदम जुना घ्यायचा आहे, मागच्या वर्षाचा. नव्या गव्हाचा चीक पडत नाही, त्यामुळे जुनाच गहू वापरायचा आहे. आणि बुट्टा गहू वापरायचा आहे आपल्याला, शक्यतोवर भेटला तर खूप चांगला. आणि व्यवस्थित स्वच्छ निवडून आणि 3 ते 4 पाण्याने आपल्याला गहू स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, असा रोळून. म्हणजे त्यात काही थोडाफार अजून खडा पण राहिला तर तो, किंवा माती असली तर निघून जाते. एकदम स्वच्छ असा गहू धुवून घ्यायचा आहे. बघू शकतात तुम्ही. स्वच्छ धुवून झाला की असा रोळून आपल्याला गहू असा नितरून घ्यायचा आहे. आणि मग एक मोठ्या टिपाडमध्ये आपल्याला तो भिजवण्यासाठी टाकून द्यायचा आहे. शक्यतोवर भांडं मोठंच घ्यायचं आहे भिजवायला टाकू त्यावेळेस. नंतर गहू काय होतो, खूप फुलून जातो. आणि आपल्याला या गव्हाचं आपल्याला रोज 3 दिवस भिजत टाकायचं आहे आणि रोज आपल्याला याचं पाणी चेंज करायचं आहे. यामुळे काय होतं की आपला चीक जो असतो ना, तो आंबूस होत नाही, एकदम छान लागतो आणि व्यवस्थित होतो. 4थ्या दिवशी आपल्याला गहू काढून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित तेव्हा पण आपल्याला 3 ते 4 पाण्याने स्वच्छ गहू धुवून घ्यायचे आहेत. म्हणजे जो फेस आलेला असतो त्याला तो सगळा निघून जातो आणि आंबूस वास थोडाफार आलेला असला तो बी निघून जातो. आणि नंतर आपल्याला असा 3 ते 4 पाण्याने धुवून झाला, 3 ते 4 पाण्याने धुवून घेतला की मग आपल्याला असं व्यवस्थित नितरून घ्यायचं आहे गहू. आणि परत शेवटचं जे पाणी टाकू त्याने आपल्याला असं रोळून गहू काढून घ्यायचं आहे व्यवस्थित. अजिबात गव्हात पाणी नाही राहिलं पाहिजे, अशा प्रकारे आपल्याला गहू नितरून घ्यायचं आहे. नंतर मी हे जे मशीन आहे घरीच आहे आमच्या, त्यामुळे मी घरीच चीक दळून घेतलेला आहे. तुम्ही गिरणीतून जाऊन दळून आणू शकतात, घरी पण खूप छान दळल्या जातं. बघू शकता ते तुम्ही. आणि एका टपात आपल्याला पाणी घ्यायचं आहे, एखादा हंडा तरी पाणी ओतून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये हा जो दळलेला चीक आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि असा पिळून काढायचा आहे. आणि दुसऱ्या टपात परत पाणी घ्यायचं आहे आणि त्यात तो टाकून द्यायचा आहे. आणि नंतर एक मोठं टिपाड वगैरे असं लांब भांडं घ्यायचं आहे किंवा टीप घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्यात आपल्याला हे फडकं बांधून अशी चाळण घेऊन चाळणीतून आपल्याला हा चीक गाळून घ्यायचा आहे. आणि मग तो खालून फडक्यातून बी गाळून घ्यायचा आहे असा व्यवस्थित. म्हणजे काय होतं, चीक आपल्या चिकामध्ये बिलकुल कुठलीही घाण जात नाही आणि एकदम प्लेन आपला चीक पडतो व्यवस्थित एकदम. आणि दुसरं पाणी जे आहे त्याच्यातून बी आपल्याला चीक जो हे ते काढून घ्यायचा आहे. तो जो आपला कोंडा निघालेला आहे तो दुसऱ्या पाण्यातून बी आपल्याला व्यवस्थित पिळून काढायचा आहे आणि तिसऱ्या याच्यात टाकून घ्यायचं आहे. 2 पाणी काढायचे आहे आणि तिसरं पाणी एवढं काही त्याच्यात चीक राहत नाही, पण तरी पण आपल्याला थोडं पाणी घेऊन पिळून काढायचं आहे व्यवस्थित. आणि चीक व्यवस्थित गाळून आपल्याला 4थ्या दिवशी पूर्ण आपल्याला दिवसभर चीक ठेवायचं आहे व्यवस्थित. आणि 4 ते 5 तासानंतर आपल्याला त्याचं जे वरचं पाणी येतं ते नितरून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दुसरं पाणी ॲड करायचं आहे. म्हणजे आपला जो चीक असतो तो एकदम पांढरा शुभ्र होतो आणि आपली कुरडई एकदम पांढरी होते आणि व्यवस्थित होते. नंतर 6व्या दिवशी आपल्याला त्या चिकातलं सकाळी पाणी काढून घ्यायचं आहे आणि नंतर चीक मोजून घ्यायचं आहे आपल्याला. आणि जेवढा चीक असेल तेवढं आपल्याला पाणी घ्यायचं आहे मोजून आणि तेवढंच तापवायला ठेवायचं आहे. आणि गहू एखाद्या वेळेस जुना असल्यामुळे काय होतं, कधी जास्त पण पाणी लागतं, तर 1 ते 2 तांबे आपल्याला व्यवस्थित पाणी दुसरं पण तापून ठेवायचं आहे. जर वरून पाणी लागलं तर आपल्याला टाकायला आधीच तापून ठेवायचं आहे आपलं पाणी. हे बघा, आपलं पाणी छान उकळलं की लगेच आपल्याला त्यात मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि नंतर तो चीक ओतून घेतलेला आहे आम्ही आणि असा पटापट हटायचा आहे, त्याला वेळ जाऊ द्यायचा नाही आहे, नाही तर गिठोळ्या पडतात. बघू शकता तुम्ही किती पांढरा शुभ्र चीक आलेला आहे. आणि आमचा जो गहू आहे एकदम जुना होता, 2 वर्षाचा, त्याच्यामुळे काय झालं, त्याला पाण्याची गरज वाटली, त्यामुळे मी 1.5 तांब्या पाणी यात ॲड केलेला आहे. आणि परत व्यवस्थित हटून घ्यायचं आहे आपल्याला. हटून झालं की आपल्याला त्यावर ओलं फडकं असं झाकून ठेवायचं आहे. आणि आपल्याला चीक जो 15 ते 20 मिनटं किंवा अर्धा तास आपल्याला व्यवस्थित वाफू द्यायचा आहे बारीक फ्लेमवर, हारावर.
आणि नंतर असा आपल्याला चीक जेव्हा शिजतो तेव्हा आपल्याला एकदम काचेसारखा दिसतो. लगेच आपल्याला लक्षात येतं की आपला चीक ओके झालेला आहे, शिजलेला आहे. त्यानंतर हे बघा मी पाय सोऱ्यावर कशा कुरड्या करून घेत आहे. किती सुंदर नाजूक अशा छोट्या छोट्या कुरड्या केलेल्या आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर कुरडई झालेली आहे. नजरला गेली अशाप्रमाणे या कुरड्या झालेल्या आहेत. तर बघू शकता तुम्ही. बघू शकता मैत्रिणींनो किती पांढऱ्या शुभ्र कुरड्या झालेल्या आहे माझ्या. तर अशा प्रकारे नक्की बनवून बघा आणि एकदम सोप्या पद्धतीने मी दाखवलेलं आहे. खूप किचकट नसते कुरडईची रेसिपी, पण करायला भीती वाटते आपल्याला. एकदम सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे.